तर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर बरेच दिवस झाले ब्लॉग टाकला नाही, म्हणजे एक 4-5 दिवस तरी झाले असतील ब्लॉग टाकला नव्हता। आणि कारण की आम्ही मुंबईत गेलो होतो आणि मुंबईतले मी ब्लॉग बनवले होते, पण तिकडे नेटवर्क इश्यू होता आणि रोमिंग सुद्धा लागलेलं, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं पॉसिबल नव्हतं। त्यामुळे काय मग तिकडून व्हिडिओ टाकता आला नाही आणि जेवढं शूट केलं होतं मग त्यातला थोडा असा व्हिडिओ बनवून मग मी आज एक व्लॉग असा अपलोड केला आहे की प्रत्येक दिवसामागचा असा थोडा व्हिडिओ घेऊन एकच व्लॉग त्याचा पूर्ण असा बनवला आणि तो सुद्धा अपलोड केलाय। तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा। तिकडे मुंबईत अथांग तसा पहिल्यांदाच गेला होता, त्याच्यामुळे तो जाताना खूप खुश होता, पण नंतर मग त्याला तिकडे कंटाळा यायला लागलेला, कारण त्याला इकडे सगळीकडे घराबाहेर फिरायची सवय आहे, त्याच्यामुळे मग त्याला तिकडे थोडासा कंटाळा येत होता आणि त्याच्यामुळे तो चिडचिड पण करत होता आणि गरमी सुद्धा आपल्या इकडच्या पेक्षा तिकडे खूप आहे, त्याच्यामुळे मग त्याला तिथे ॲडजस्ट होता येत नव्हतं, म्हणून मग मला सुद्धा व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नव्हतं त्याच्यातून आणि त्याच्यामुळे मी थोडेसेच व्हिडिओ करत होते। आणि मग त्यानंतर मग मुंबईतून आलो आणि आल्याच्या नंतर पहिला दिवस तर तुम्हाला माहितीच आहे की प्रवास करून आल्याच्या नंतर आपल्याला जनरली कंटाळा येतोच, तर माझा तो एक दिवस तसा बऱ्यापैकी तसाच गेला लोळून। पण त्या दिवशी सुद्धा मी बऱ्यापैकी सकाळी म्हणजे जे आणलेलं होते आमच्या बॅगा वगैरे तर ते आवरण्याचं वगैरे बरंच असं काम केलं, थोडेफार कपडे सुद्धा धुतले होते, कारण तिकडे आम्ही जास्त काही कपडे धुतले नव्हते, बरेचसे इकडेच घेऊन आलेलो धुवायला। तर ते काम झालं आणि मग काल गावाला जाणं झालं ॲक्च्युली अचानक, तर त्यामुळे तो दिवस सुद्धा तसाच गेला आणि आज जे काय होतं बाकीचं सगळं ते माझं आता कंप्लीट, म्हणजे मुंबईवरून ज्या बॅगा वगैरे आणलेल्या होत्या तर ते काम आता फिनिश झालेलं आहे, कपडे वगैरे वॉश करून बॅगा वगैरे वॉश करून सगळं झालेलं आहे। तर आज आहे महाशिवरात्री आणि बघूया जमल्यास संध्याकाळी आम्हाला देवळात जायचं आहे, जर गेले तर तुम्हाला दाखवेलच, अजून काही नक्की नाही, अथांग काय म्हणेल किती वाजता उठेल वगैरे त्याच्यावरती सगळं आहे डिपेंड। तर बघूया। आणि आता बरेच दिवस असं झालं आहे की टेलरिंगच्या कामाकडे माझं दुर्लक्ष झालं एक 4-5 दिवस तरी, आणि काय होतं मध्येच एक 2-4 दिवसाचा गॅप पडला ना की नंतर मग बसायला कंटाळा येतो आणि त्यात एक इश्यू म्हणजे माझी मोटर जी होती ती अचानक बंद पडली आहे, तर ती आता मी ॲक्च्युली रिपेअर करायला दिली आहे, पण ती झाली रिपेअर तर ठीक आहे, नाही तर मग नवीन घ्यायला लागेल, कारण की मोटर असली तर मग काम फास्ट होतं, त्याच्यामुळे मग ती गरजेची आहेच। तर बघूया, आज ती दिली आहे रिपेअरिंग करायला, झाली तर चांगलंच आहे। तर त्याच्यामुळे मोटर नसल्यामुळे मशीनवर कामसुद्धा खूप स्लो होत असतं आणि ॲक्च्युली आता शिमगा स्टार्ट होतो आहे, तर त्याचं कामाचा लोड थोडासा जास्त आहे, तर बरेचसं काम मी त्याचं घेऊन ठेवलेलं आहे शिमग्यापर्यंत द्यायचं, पण आता स्पीड थोडासा कमी लागतो आहे माझा, तर बघूया, ट्राय करते। आज मी ॲक्च्युली सकाळी बाकीचं सगळं घरातलं काम आवरून सकाळी थोडंसं लवकर उठले ना की घरातली कामं ॲक्च्युली जेवण कपडे भांडी आहेत ही कामं लवकर होतात आणि मग मशीनवर बसायला थोडा लवकर वेळ मिळतो। तर मी सकाळी 2 पायजमे कापून ठेवलेले आहेत कट करून, तर आणि त्याचं सुद्धा थोडंसं काम करून ठेवलेलं आहे, तर विचार करते की आज आत्ता माझे ॲक्च्युली 2-3 तरी पायजमे झाले पाहिजेत आजच्या दिवसात, कारण ते काम मला एक 4 किंवा 5 तारखेपर्यंत द्यायचं आहे। टोटली 4 ड्रेस आहेत कंप्लीट, टॉप आणि पायजमा, तर ते माझं 4 तारखेपर्यंत द्यायचं आहे। आणि अथांगच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की मी सांगितलेलं आहे की जास्त काम मला दिवसाला होत नाही, त्याच्यामुळे मग ते टार्गेट आहे, आज आहे 26 तारीख आणि एक 2-3 दिवस आणि पुढचे 6-7 दिवस माझ्या हातात आहेत, तर त्यामध्ये मला ते 4 ड्रेस पूर्ण कंप्लीट करून द्यायचे आहेत आणि आणखीन एक ब्लाऊजसुद्धा आहे। आय होप ते एवढं काम माझं होईल असं वाटतंय। पण सकाळी ॲक्च्युली शाळेत बोलवलेलं होतं अथांगचा जो पोषण आहार मिळतो तो घेऊन आलेली आहे, तो आता तुम्हाला दाखवते। तर हे बघा, हे एवढं बरंच असं सामान हे पोषण आहाराचं मला मिळालेलं आहे, तर याच्यामध्ये ना हे खिचडी प्रीमिक्स आहे, जे की आता सगळ्यांनाच माहीत झालेलं असेल, आणि ही प्रोटीन मिक्स पावडर वगैरे असं बरंच काय भेटलेलं आहे, म्हणजे शक्यतो हे याचेच भरपूरशा बॅगा आहेत या प्रोटीन मिक्स पावडर आणि खिचडी प्रीमिक्स असं हे सगळं मिळालेलं आहे। तर याचं काय होतं माहिती आहे का,
ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम हे जेव्हा मला मिळालं होतं ना, तेव्हा मी ते पहिलंच पॅकेट आहे खिचडीचं जे मिळतं आपल्याला, तर ते म्हटलं बघूयात करून. तर त्या पॅकेटमध्ये ना खूप असे छोटी छोटी पाखरं अशी पडलेली होती. तर असं खाणं तर काय आपण आपल्या मुलांना देऊ शकत नाही, त्याच्यामुळे मग मी हे घालत नाही. कारण हे आधी स्वतः मी खाऊन बघितलं हे साफ करून, तर मला पण ते काही इतकं छान असं लागलं नाही. आणि ही जे प्रोटीन पावडर मिळते ना, ही काय अथांगला असं मी खीर वगैरे बनवून देते तर तो खात नाही. आणि मी ह्याचे लाडूसुद्धा बनवले होते, पण तेसुद्धा त्याने इतक्या आवडीने खाल्लं नाही. त्यामुळे मी ह्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो. ॲक्च्युली पहिल्यांदा आहे ना हे मिळायचं आधी, आता हे जवळजवळ 8-10 महिने झाले असतील, 7-8 महिने तरी नक्की झाले असतील हे मिळायला लागलं आहे. याच्या आधी ना चणे, साखर, मीठ, तिखट, हळद असे पाऊच मिळायचे. आणि ते पाऊच कसं ते आपल्याला वापरात तरी यायचं, ते आपल्या मुगाची डाळ असायची सालीसकटची वगैरे, तर ते आपण आपल्या घरगुती म्हणजे आपल्या जेवणात आपल्या स्वयंपाकात आपण वापरू शकत होतो. पण ह्याचं तसं होत नाही, हे आपण ह्याचं एवढा यूज आपण काय करत नाही. त्याच्यामुळे असं वाटतं की ते पहिल्याच ज्या बॅग मिळत होत्या, पहिला पोषण आहार जो मिळत होता तो ह्याच्यापेक्षा चांगला होता, खूप पटीने चांगला होता. पण आता ह्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो. आणि ह्या बॅगा तशाच माझ्याकडे पडून येत सध्या, आणि कोणालाही दिलं तरी त्याचा काय ते दुसरे कोणी असतील ते यूज करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्याचा काय करायचा हा प्रश्न पडतो. पण ठीक आहे, चला आता पुढच्या महिन्यात 3 वर्षाचा पूर्ण होत आहे, त्याच्यामुळे इथून काही पुढे मिळणार नाही. त्याच्यामुळे काय मग ह्याचं काय करायचं हा विचार करण्याची प्रश्नच येत नाही, आणि ते टेन्शन पण नाही. त्याच्यामुळे ठीक आहे. तर चला आता अथांग झोपलेला आहे, तर मी आता थोडंसं मशीनवरती काम करून घेईन, आणि नंतर थोडा वेळ जितका वेळ अथांग झोपेल तितका वेळ मग मला काम करायला मिळेल. बघूयात किती काम होतं इथे, कारण मोटर नाही आहे, स्पीड कमी आहे सध्या, त्याच्यामुळे बघूयात किती होतं. कारण टार्गेट असं लावता येत नाही, कारण मोटर असतानाच किती करायचं ह्याचं टार्गेट म्हणजे किती काम होतं हे मला माहिती होतं. पण आता ह्याच्यावरती म्हणजे पहिल्यांदा मी असंच चालवत होते, पण नंतर मग मोटर घेतली जसं जसं काम वाढायला लागलं तसं. पण ठीक आहे, चला आत्ता मी कामाला स्टार्ट करते. आता वाजले आहेत 2:30. तर आता आमचं सगळं दुपारचं जेवण वगैरे ॲक्च्युली आटोपलेलं आहे. तर आता मी मशीनवर बसते, आणि नंतर मग संध्याकाळी जर मंदिरात गेले तर तुम्हाला दाखवेन. हाय हाय. आता आणि आम्ही दोघं जण चाललो आहे मंदिरात. सांगते ना, आणि मी मंदिरात चाललो. आम्ही दोघांनी मॅचिंग केलंय है ना. आणि आता आम्ही चाललो मंदिरात, आणि नंतर मग मंदिरातला व्हिडिओ आम्ही करू. तोपर्यंत बाय.
मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, खूप छान वाटलं आणि गर्दी खूप होती त्याच्यामुळे यायला लेट झाला. तर आजचा व्लॉग इतकाच आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.